सो हाय गाईज. आज आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी. म्हणजे आपण नाही, माझी आजी बनवणार चिकन बिर्याणी. आणि कुठली चिकन बिर्याणी बनवणार आहे आई तू? काय परत तेच बनवणार आहे तू, जे शॉर्ट्स टाकलेले त्याचं. पण ह्या टाईम आम्ही फुल रेसिपी सांगू तुम्हाला काय बनल काय नाही. कारण की गेल्या टाईम आमची रेसिपी पूर्ण वाट लागलेली एका फक्त इन्ग्रेडियंटमुळे. कारण की हिची चुकी आहे ती, ही चुकी आहे ती हिजी. आणि आता मी टमॅटोज कट करते गाईज, टमॅटोज. आणि मी ऑलरेडी बटाटे कट करून ठेवलेत मोठ्या मोठ्या पीसमध्ये आणि पाण्यामध्ये डुबवून ठेवलेत ते मी. तर काय करायचं, आपल्याकडे कॅमेरा नाही आहे, फोन आहे, तर फोननीच आपण व्हिडिओ करू. सो गाईज, टमॅटो जे आहेत आपल्याला ते खूप छोटे छोटे कट करायचे. आणि आपण बिर्याणी बनवणार आहे. सो तांदूळ तर आपल्याला माहिती आहे कुठले घ्यायचे तुम्ही कुठले नाही ते, तर आम्ही त्याचं ज्ञान देणार नाही. फक्त आम्ही सांगणार जे करणार आहे ते बस. आणि हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला टमॅटो कट झाल्यावरती आई माझे जे छोटे छोटे मसाले आहेत, छोटे छोटे काय आई मसाले कुठले, हे धर ना इकडे येऊन दे. हां सो हां मला माहिती आहे गाईस, मला माहिती आहे. सो ह्याला म्हणतात तेजपत्ता. तेजपत्त्याचे आपल्याला 3 या 4 5 म्हणजे पत्ती घेतली तर ओके. भातात 2 आणि त्या ग्रेव्हीमध्ये 2 असं. आणि ही आहे छोटी इलायची, लाईक ग्रीनवाली, तुम्ही बघू शकता. दिसतंय? हां दिसतंय बाबा, दिसतंय गाईज. सो ह्याचे मी 4 घेतलेत, 4. आणि ह्याला बोलतात मोठी इलायची. तुम्ही दुकानात जा, तुम्हाला भेटेल. आई ह्या किड्यासारख्याला काय बोलतात? जावित्री. ह्याला जावित्री बोलतात गाईस. आणि ह्याला लवंग तर तुम्हाला माहिती दिसेल. आणि आपल्याला घ्यायचं आहे बडीशोप. सॉरी गाईस, साजिरा. तुम्ही दुकानाकडे जा, तुम्हाला भेटेल. चक्री फूल दिवाळीला मिळवत ती नाही. आणि हे काय आई, हे दांडीसारखं दालचिनी. हां, तर हे 1 2 3 4 5 6 7 असे 7 प्रकारचे आम्ही खडे मसाले घेतलेले आहेत. सो माय छोटा शेफ घ्या. सो आता आम्ही घेतलं आहे कोथिंबीर. भरपूर घ्या कोथिंबीर, आम्हाला तर भरपूर लागते कोथिंबीर म्हणून आम्ही भरपूर घेतले. आणि बिर्याणी बनवतोय तर लिंबू तर लागणारच. लिंबू 2 लिंबू तर पाहिजेच गाईस. सो आपण घेतलेला जे मी खडे मसाले सांगितलेले तुम्हाला पहिले, त्याच्यामध्ये आपण एक होतं साजिरा म्हणून, ते आपण फ्राय करून घेतलं आहे. म्हणजे तव्यावरती फक्त फ्राय करून घेतलं आहे. आणि ते जे फ्राय करून घेतलं आहे ना, ते आपल्याला मिक्सरमध्ये नंतर लावायचं आहे आणि त्याची पावडर करायची. आणि तीच पावडर आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायची. गाईज मी तुम्हाला रेसिपी चुकीची सांगते, पण आपल्याकडे एक छोटा शेफ आहे, तो सांगेल आपल्याला. ठीक आहे? अरे तुला मध्ये मध्ये बोल, मला करायची घाई, माझी घर मर्जी. मसाले दाखवले, सगळं दाखवलं आहे मी गाईज तुम्हाला. हिला सांगा, हिला माझ्या मध्ये मध्ये पडू नको. बाकीचे संपलं. कोथिंबीरचे छोटे छोटे पीस करून घेतले आपण. सो आता कोथिंबीर आपण एका डिशमध्ये ठेवणार आहे, बिकॉज आम्हाला खूप नीट अँड क्लीन आवडतं गाईज. मी छोटे छोटे वस्तू असते ना ते कापून घेतो आणि मग मध्ये मध्ये असे येतात लोक डिस्टर्ब करायला,
लाईफमध्ये, पण आपल्याला डिस्टर्ब नाही व्हायचं आहे, आपल्याला आपलं काम करत राहायचं आहे आणि आपण करूच. पण गाईज मी तुम्हाला सांगते, मी बिर्याणी खात नाही कारण की मी चिकन खात नाही. सो आपलं काय व्हेज काय व्हेज डाळ भात खावा, भाजी नसेल तर चण्याच्या पिठाचा पोळा करा. आपली लाईफ हीच आहे, व्हेजवाल्यांची हीच आहे. सो आपल्याला काय जिंदगी चालूच राहते. चिकन मटन खाऊन पण काय होते, काय नाही होते, वरतीच जायचं आहे, पापच करेल. ह्यांना पाप लागेल चिकन मटन खातात. शी 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 काय खायचं असतं काहीच. अंडा मी खाते. हे मुळीत मी देवाचं नाव घेणार नाही इथे, कारण की ही बाई चिकन बिर्याणी बनवते आणि बोलते की विठ्ठलाचे भक्त आहे, हे ते नाही चालणार. शिव ती घाण दिसते, मी घाणच दिसते. आय डोंट केअर, मी तर आहेच. हे आहे कांदा. आम्ही 6 कांदे कापून घेतले टोटल. आमच्याकडे अर्धा किलोची काहीतरी बिर्याणी बनते आहे गाईस. सो आम्ही अर्धा किलोला काहीतरी 6 कांदे घेतले होते. आणि हा आमचा माणूस जो बसलाय बघा कसा असा बसलाय ओट्यावरती. काय मोडलेला कांदा फ्राय करून घेतोय आम्ही. पूर्ण जे ब्राउनिश कलरचे कांदे होतात तसं आपण करून घ्यायचंय नाही. आणि तोंडात काय खाल्लंस तुम्ही? सुपारी. खोटा खोटा बोलतात माणसं, खोटं. सॉरी गाईज, आपल्याला चांगली गोष्टी दाखवायच्या आहेत. सॉरी, मी काय पण दाखवत बसली. सो एक कांदा आम्ही करतोय आता फ्राय. ह्याच्यानंतर आपल्याला तांदूळ उकळायला ठेवायचे, राईट? पाणी ठेवायचं, त्याच्यात काळा लवंग, दालचिनी आणि एक चक्री पूड, तेजपत्ता, जावी आणि हे जाडी वेलची, बारीक वेलची. ओके. मिडल क्लास फॅमिली गाईज, मिडल क्लास फॅमिली. त्याला टाईम लागेल जरा. इट्स ओके. चांगली गोष्ट व्हायला टाईमच लागतो. आणि जे घाईत होतं ते हे होतं. एवढे ब्राऊन करून घ्यायचे गाईस. आणि हे अर्धा आपल्याला त्या भातावरती म्हणजे पूर्ण बिर्याणी झाल्यावरती पण टाकायचं आहे. आणि आपण ग्रेव्हीमध्ये पण टाकू शकतो नाही. ग्रेव्हीमध्ये पण टाकतात. ग्रेव्हीमध्ये पण टाकतो. आम्ही टाकलेलं होतं गाईस. ग्रेव्हीमध्ये गेल्या टाईम जी बिर्याणी बनवली होती या म्हातारीनी सत्य पूर्ण सत्यानाश करून टाकलेला हिनी. नको करू. असं टाकला जुना कांदा टाकला नसतं तर झाली नसते. जुना कांदा टाकला तिथं फसलो मी. आणि ह्या टायमाला मी बोलली असती पण माझं ऐकत नाही ही, म्हणून मी काय बोलली नाही. आता ह्यांच्यामध्ये काय बोलायचं. ही आहे तयारी गाईज. टमॅटोज, कांदा, लिंबू आणि इन लास्ट बटाटा. आमच्या किचनचं जे बेसिन असतं ना ते ही काहीही बनवू दे, भले हिनी भात डाळ जरी बनवला ना ह्या बाईनी, तर पूर्ण बेसिन ना आमच्या म्हणजे लॉक होतं. लॉक म्हणजे बोलूच नका. पूर्ण बेसिनमध्ये भांड्या ती पूर्ण हे जे दिसेल ना ती डाळ भात बनवण्यासाठी पण सगळं धुवायला काढेल एवढं आहे. जिऱ्याला आपण पावडर करून घेतले मिक्सरमध्ये. देऊया आपण आईला. आई हे तुझं जिरं. एक डबी करा तयार जिऱ्याला. चिकन बघा आई, चिकन वासाला भाजलं ना मस्त येते वास. वाव, सुगंध. सॉरी, सुगंध बारीक आहे. बरोबर ना, जाड आहे. बरोबर आहे. जाड. हे तांदूळ घेतलेत आपण काय, बासमती राईस. आणि ह्याला धुवून घेऊन आपल्याला एक शिट्टी काढायची आहे. जास्त पण आपल्याला नरम नाही बनवायचे ते, नाही तर बिर्याणीचा खिचडी होऊन जाईल. सो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं तेल, थोडंसं फक्त पाणी
आणि ते आपल्या ते जे आहे चक्री फूल, तेजपत्ता हे सगळं घेऊन ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया, धुवून घेऊया आणि मग कुकरला एक शिट्टी काढून घेऊया. कसं बोलते मी, कसं बोलते, एक शिट्टी काढून घेऊया. हे मस्त आहे. आपण हे आता तांदळाला आंघोळ घालूया, म्हणजे आंघोळ करायला लागणार त्याला. चांगल्यापैकी धुवून घ्यायचे. डोंट माइंड माय हेअर्स ऑन हँड गाईज. मर्द लोकांच्या हातावरती येतातच केस. सो डोंट माइंड दॅट. ह्याच्यात आपण ह्याच्यात सगळे खडे मसाले टाकले आहेत आणि लिंबू पण टाकला आहे. आपण पिळून टाकला आहे लिंबू सगळा, म्हणजे अर्धा लिंबू, एकदम अर्ध्याचा पण हाफ लिंबू आपण पिळला आहे ह्याच्यामध्ये. सो आता ह्याला एक कुकरला एक शिट्टी बस झाली आम्हाला. त्याच्यामध्ये बरोबर होतं, हाफ फ्राय होतं ते, म्हणजे हाफ कुक्ड होतं. सॉरी फ्राय नाही, सॉरी गाईज, फ्राय नाही, हाफ कुक्ड होतं. आणि मग दुसरं तुम्हाला मी चिकनच्या ग्रेव्हीला काय काय टाकलं ते सांगते. ओके. ह्याच्यामध्ये आपण तेल आणि लास्टला मीठ टाकून घेतलं आहे मस्तपैकी. आणि हे आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे, जे छोटे छोटे पीसमध्ये कापले होते आपण ते. झारा कुठे बऱ्यापैकी हे झालेलं आहे. म्हणजे बारीक वेलची हा टाकू. ही बघ, जाडी वेलची, बारीक वेलची, जावित्री, दालचिनी, लवंग, चक्री फूल आणि जिरा. जिरा. ओके. आणि कांदा आणि कांदा टमाटा. अगं बाय. कांदा टाकला, टमॅटो टाकला. आता कोथिंबीर, लिंबूचा पीळ बाई. आता लिंबूचा पीळ पहिला. हे काय करते, लिंबूचे दाणे काढते. येत नाही. अगं दीदी, मला ताकदच नाही लिंबू पिळायची. ताकद नाही? बडबड करायला ताकद आहे का तुला? द्या गाईज, मी लिंबू पिळते. द्या येते तुम्हाला, काम नाही येत तुम्हाला. सॉरी गाईज. इथे दे. घे ना. सगळी करते का? एवढे लिंबू टाकते का आता? मग बापरे. परत ही खरवट करणार आहे मला वाटते. इथे आता हिने बटाटे टाकला नाही चिकनमध्ये, जे फ्राय केलेले ते. कोथमीर आण बेटा. बेटा बेटा इकडे थोड्या वेळापूर्वी आमचे भांडण झालेत गाईस, खूप मोठी आली. दीदी हा टाकला. हा. आता हे वर टाकायला ठेवलंय ना इथे. ओके, डन. आता हे जिरा पावडर, साजिरा टाकलाय. ओके. बटाट्याचे फक्त जिरा पावडर. हे बघ, एवढं टाकते जिरा पावडर. जिरा पावडर बस. हा ठेवायचा आहे भरून. गळ्यामध्ये पण जिरा पावडर टाकू शकतो. नको. जरा 1 स्पून, 2 स्पून, 100 ग्राम, 3 स्पून, टोटल 100 ग्राम एवढं. दही खाणार आणि बस. पाणी खाणार आहे. तो आहे मसाले टाकायचे आपले घरातले ते सगळे. 1 चमचा हळद, गरम मसाला 1, 2. ओके. 1 ओके ना. 2 काय ते धने पावडर. ओके. मिरची पावडर 1, 2, 2.5 आणि घेतला अर्धा. 2.5 गाईस. 2.5 आहे ना. हे तिखटवाला हाफ. अगदी जास्त नाही आपण तिखट खाऊ. 1 चमचा त्याच्यात टाकला. हा 1. ओके. मीठ. 2 सॉल्ट गाईस. सॉल्ट. झालं काय? सॉल्ट. सॉल्ट. चला आता ह्याच्यात काय टाकायचं माहिती आहे? माय गॉड. आता मी भाजी ती पावडर ना. कसली?
चिकन मसाला. हो या आपल्याला या दोघांमधनं हे वाला यूज करायचं आहे. सो दिस इज सिलेक्टेड. 1 चमचा आणि 2 चमचा. ओके. मिक्स करून घ्यायचं सगळं चांगल्यापैकी. आणि ह्याच्यामध्ये पाणी अजिबात जाणार नाही गाईस. जाणार जे आपण एक थोडंसं फक्त नावाला. आणि मग एवढं तेल टाकलं बघा गाईस. ते त्याच्यामध्ये मुरणार आता. पण पाणी आहे ना थोडं टाकायला लागेल. नुसतं तेलात कसं पाहणार रे. आता मेजर नाही घेते बस. ओके. आता आपण ह्याला किती मिनिटं ठेवणार? आता शिजेपर्यंत अरे बट झाकण लाव. गाईसला सांगायला पाहिजे. अर्धा मिनिटात शिजणार. अर्धा मिनिटात ते अर्धा तासात. ह्याच्यावरती आपण ठेवणार आहे डिश आणि गॅस चालू करणार आहे. गॅस आता काय काय बोलत अरे तोंड का नाही बंद होत यार? आता हे बघ. बंद होत हे सजावटसाठी ठेवलं. सजावटसाठी काय वरती टाकायचं decoration ना. वरती टाकायला लागेल ना. अगं पुदिना नाही टाकला. अगं पुदिना लापरवाहीचे ना तिचे. पुदिना गाईज मी पुदिना टाकलंच नाही. मगाशी बोलली पुदिना. लापरवाही करते आमची म्हातारी. पुदिना टाकला आहे. नाव बस. गाईज मी मला शिवी दिली, पण ते मी रेकॉर्डिंग नाही केले कारण की इज्जतचा कचरा होईल आमच्या. हे बघ हे तेलाचं आहे. आता हे तेलाचं विला सगळं आणि हे पण तेलाचं आहे. ते बाहेर ठेव म्हणजे ते पुसून घेणार. आलं लसूण पेस्ट ना. लसूण हे बघा लास्टला आलं लसूण पेस्ट टाकलं आम्ही कारण की आम्ही विसरलो गाईज थोडंसं. हे बघा बस. जरा म्हातारेपणी होतं असं विसरायचं काम. हे घे. तर आपण काय बोलू नाही शकत त्याच्यामध्ये. हे आपण फ्रीजमध्ये ठेवूया. आता भात आता ह्याला लावलेला आहे आणि आता मम्मी येते माझी. ह्याच्यामध्ये अजून आपण राईस लावणार आहे. बस आई बस. सो एवढा लावला आहे भात आपण. आणि आता ह्याच्यावरती आपण इन लास्ट दिस ग्रेव्ही इज गोइंग टू इसके अंदर. वा मी खावा बोलते चांगले बरं बरं. अँड जो कलर आहे तो आपण नंतर इन लास्ट टाकणार आहे. लास्टला ग्रेव्ही आता मस्तपैकी जाते ते भाताच्या ह्याच्यामध्ये ऑब्झर्व होईल ती. आणि सगळीकडे पसरवून घ्यायची ग्रेव्ही आपल्याला मस्तपैकी. आता ही ग्रेव्हीची एक लेअर झाली आहे आणि आता परत आपण ज्यातमध्ये भात टाकतो. असे किती लेअर्स करायचे आपल्याला? 3 लेअर्स आपल्याला करायचे. मस्त लेअर लावलेली आपण. पूर्ण ग्रेव्ही आपल्याला दिसून नाही द्यायची पुढे. बघ आता भात कुठे दिसतोय होईल त्याला घेऊन जरा. मग अजून टाकते टाकले सगळं बंद झालं आता. 1 ऑफ लेअर परत एकदा. कलर आता आपण फूड कलर टाकलेला आहे याच्यामध्ये ऑरेंज कलरचा. सो लास्टला कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर आपण टाकणार आहे. पुदिना पण आहे त्याच्यामध्येच मिक्स. आणि फ्राईड अनियन्स. गुड. सो मस्तपैकी आपली अशी ही बिर्याणी मस्त झालेली आहे. माय मॉम इज हिअर. मॉम जग. तुला कोण देणार? मी आई आहे ना मला जीव